श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत। आजचा आपला विषय आहे की शारदीय नवरात्र सुरू होणार आहे 22 तारखेपासून 22 सप्टेंबर 2025 या दिवसापासून तर 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपली शारदीय नवरात्र असणार आहे। तब्बल 11 दिवस यावेळेस नवरात्र आहे, कारण तृतीया तिथी जी आहे ती 2 दिवस आलेली आहे, म्हणून 11 दिवस यावेळेस नवरात्र 11 दिवसांवर गेलेली आहे। तर या दिवसात आपल्याला आपल्या आई भगवतीची कुळदेवीची भरभरून सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या कुळदेवीचा आपल्या परिवारावर खूप आशीर्वाद राहील। यासाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत। आपल्या घरात नेहमी सुख शांती आणि समृद्धी राहण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत। तर मागे मी काही व्हिडिओ टाकलेलेच आहे घटस्थापनेवर, तर तेही तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकतात। आणि आजचा आपला विषय आहे की मंगल कलश स्थापन करायचा, कशामुळे करायचा, का करायचा, त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर तुम्ही आता या नवरात्रीमध्ये घटस्थापनेमध्ये तुम्ही मंगल कलशाची स्थापनाही करू शकतात। मंगल कलश म्हणजे जो कलश स्थापन केल्याने तुमच्या घरात सगळं व्यवस्थित होणार आहे, म्हणून त्याला मंगल कलश असे म्हणतात। तर मंगल कलश कसा स्थापन करायचा त्याबद्दल मी तुम्हाला आज सगळी माहिती सांगणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर खूप काही महिलांनी त्यांच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना ऑलरेडी केलेलीच असेल, पण जर कोणी केलेली नसेल तर मंगल कलशाची स्थापना ही घरात करायलाच हवी। कारण ते श्रीफळ म्हणजे आपण चांगल्या कार्यासाठी जे श्रीफळ असतो त्याचा वापर करत असतो, त्याच्यामुळे जे श्रीफळ आहे त्याचं मंगल कलश आपण स्थापन करणार आहोत। तर तो कलश स्थापन केल्याने आपल्या घरात सगळ्या व्यवस्थित गोष्टी व्हायला लागतात आणि सगळं मंगलमय व्हायला लागतं, म्हणून मंगल कलशाची स्थापना ही करायची असते। तर खूप काही महिलांच्या घरी असतील, पण ज्यांच्या घरी नसतील तर त्यांनी करून घ्यावी। तर तुम्ही नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकतात। तुम्ही पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी तुमच्या घरी जर घट बसत असतील किंवा नसतील तरीही तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकतात। तर आता मंगल कलशाची स्थापना कशी करायची, तर सगळ्यात आधी तुमच्याकडे जर छोटंसं पाट असेल किंवा छोटं चौरंग असेल, आता एवढे चौरंग तर भेटतातच, तर एवढं चौरंग जर असेल तर त्याच्यावर छोटंसं लाल कापड टाकून त्यावर एक प्लेट ठेवायची, त्याच्यात तांदूळ टाकायचे, त्या तांदळामध्ये थोडं हळद कुंकू टाकायचं, पांढरे तांदूळ घ्यायचे नाही। आणि जो आपला तांब्याचा तांब्या असतो तर तो घ्यायचा आणि तो मस्त छान स्वच्छ धुवायचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 रुपया सुपारी टाकायची आहे, हळद कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आणि फूल टाकायचं आहे। त्यासोबतच त्या कलशाच्या 5ही बाजूंनी तुम्हाला कुंकू हळदीच्या रेषा ओढायच्या आहे खालून वरती, ज्या आपण अशा बोडतो, तर त्या कुंकू हळदीच्या 5-5 अशा रेषा ओढायच्या आहेत। आणि कलशाच्या पुढच्या साईडला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक असतं, म्हणून स्वस्तिक काढायचं आहे। त्याच्यानंतर जी आपली नागलीची पाने असतात, विड्याची पानं, ती ठेवायची आहे। त्याच्यावर कलश जो आहे तो ठेवायचा आहे, कलशाचा शेंडावरती असावा। तर कलश ठेवला की त्याच्यानंतर तुम्ही फूल अर्पण करू शकतात। आता हा जो कलश आहे हा तुम्हाला देवाऱ्यात ठेवायचा आहे। देवाऱ्यामध्ये म्हणजे देवाची उजव्या हाताला आपल्याला हा कलशाची स्थापना करायची आहे। तर कलश स्थापन केला की तिथे कुंकू हळद अक्षदा व्हायच्या, फुलं व्हायचे आणि रोज तुम्ही याची पूजा करू शकता। रोज कुंकू हळद व्हायचं। आता पाणी केव्हा बदलायचं, पानं केव्हा बदलायची, नारळ केव्हा बदलायचं याविषयी माहिती। तर पाणी तुम्ही 8 दिवसामध्ये पाणी बदलू शकतात, कारण जे कलशातलं पाणी असतं ते आटतं, म्हणून तुम्ही 8 दिवसामध्ये पाणी बदलू शकतात, पाणी टाकू शकतात। त्याच्यानंतर पौर्णिमेला तुम्ही नारळ बदलू शकतात। आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की पानं खराब होत आहेत तर पानं तुम्ही केव्हाही बदलू शकतात। मंगळवारी किंवा शुक्रवारी सुद्धा बदलू शकतात, नाहीतर जर जास्तच पानं खराब झालेली असेल तर मध्ये सुद्धा तुम्ही पानं बदलू शकतात।
तर त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पाणी बदलणार त्यावेळेस तुम्ही परत कलश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. परत कुंकू हळदीने रेषा ओढायच्या, स्वस्तिक काढायचं. परत त्या पाण्यामध्ये सुपारी 1 रुपया टाकायचा, अक्षदा कुंकू हळद टाकायचं आणि मग तो कलश परत स्थापन करायचा. आता या दरम्यान जर नारळाला तडा गेला तर घाबरायची गरज नाही. कारण एखादं नारळ जे आहे हे नकारात्मकता खेचून घेण्याचं काम करत असतं. म्हणून जे नारळ आहे ते तडा जरी गेला तरी असं समजायचं की एखादं संकट हे घरावर येणार होतं, पण ते नारळाने त्याच्यावर घेतलं किंवा श्रीफळाने त्याच्यावर घेतलं. म्हणून ते नारळ तुम्ही विसर्जन करून टाकायचं आणि दुसरं नारळ तुम्ही परत इथे ठेवू शकतात. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला नारळ हे बदलू शकतात. तर अशा प्रकारे हे मंगल कलशाची आपल्याला स्थापना करायची आहे. आता ही तुम्ही पौर्णिमेला सुद्धा करू शकतात, नाहीतर या नवरात्रामध्ये सुद्धा करू शकतात. आणि हा जो कलश असतो हा आपल्या घरात निरंतर राहण्यासाठी असतो, म्हणजे कायम राहण्यासाठी असतो. हा असं नाही की घटस्थापनेमध्ये ठेवला आहे म्हणजे 9 दिवसच ठेवायचं, तसं नाही. हा कायम तुमच्या घरात मंगल कलश स्थापन राहणार आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये. तर त्याच्यामुळे मंगल कलशाची स्थापना करायला विसरू नका, कारण मंगल कलश हे अगदी शुभतेचं प्रतीक आहे. आणि याच्यामुळे तुमच्या घरात जे होणार आहे ते नेहमी चांगलंच होणार आहे. तर आता मी मंगल कलश स्थापन का करायचा, कसा करायचा, त्याबद्दल मी सगळी माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकतात. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.